आयुष्यात सगळ्या गोष्टी करा, पण स्वतःला कधीच कमजोर समजू नका. कारण आपण स्वतः जर कमजोर पडलात तर सर्व काही राहून जातं. आपल्याला सवय असते प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करण्यामध्ये की कसं होईल, पुढे काय होणार, कसं होईल. आणि जे स्त्रिया घरी असतात ना, ते जास्त विचार करतात. मी हेच सांगेन की टेन्शन घेऊ नका कुठल्याही गोष्टीचं, की आयुष्य ना खूप छोटं आहे. आपण ते फक्त विचार करण्यामध्ये वाया घालतो. खरं सांगते, कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. तुमच्या मनात कुठली गोष्ट येत असेल तर असा विचार करा की सगळ्या गोष्टी चांगल्याच होतील, वाईट काहीही नाही होणार. मी खरं सांगते, 100% रिझल्ट येतो. आपल्या मनात तुम्ही तेच विचार घेऊन या जे तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहणार आहात किंवा बघणार आहात, तसेच तुम्ही विचार करा. खरं सांगते, तसंच घडतं. सर्वात आधी स्वतःला ओळखायला शिका. तुम्ही कशा आहात, काय करणार आहात, कसं करणार आहात, ह्या सगळ्या गोष्टी बसा शांत. पण सर्वात आधी स्वतःला ओळखा की खरंच माझं आयुष्य आनंदाने जगते का, मी स्वतःकडे लक्ष देते का, जसं मला पाहिजे तसं मी आयुष्य माझं घडवते का, आणि जसं पाहिजे तसं आयुष्य मी जगते का. हा प्रश्न स्वतःला एकदा नक्की विचारा. मग बघा तुमचं मन तुम्हाला काय सांगतं. शांत बसा, एकदम शांत बसा. जिथे कोणीच नाही आहे तिथे एकदम शांत बसा आणि स्वतःला हा प्रश्न नक्की करा. मग बघा तुमचं मन तुम्हाला काय सांगतं आहे आणि तुम्ही खरंच आयुष्यात किती खुश राहाल. जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखणार नाही आहे तोपर्यंत स्वतः तुम्ही खुश राहू शकत नाही, असं मला वाटतं. मी पण अशीच होती तुमच्यासारखी, खूप विचार करणारी, कामामध्ये मन न लागणारी, छोट्या छोट्या गोष्टीवर राग करणारी, छोट्या छोट्या गोष्टीवर रुसणारी, खूप जिद्दी. पण नाही, हे आपलं वागणं चुकीचं आहे. खूप गोष्टी आपल्याला सोडावे लागतात, मागे सोडून द्यावं लागतं आणि पुढचं आयुष्य आपण कसं घालवणार आहात ह्याच्याकडे लक्ष आपल्याला द्यावं लागतं. आणि हे फक्त आणि फक्त आपण स्वतः करू शकतो, दुसरं कोणीही नाही. म्हणून मी सांगते सगळ्या स्त्रियांना, सर्वात आधी तुम्ही काय करायचं ठरवलात तर स्वतःला ओळखा की तुम्ही कोण आहात आणि काय करू शकणार आणि कितपत तुम्ही करणार, कितपत मेहनत करू शकता. हे स्वतःला प्रश्न नक्की विचारा. मग बघा तुमचं आयुष्य किती छान आणि व्यवस्थित घडतं. ते आयुष्य घडवणं हे फक्त आपल्या हातात आहे, कोणाच्याही हातात नाही आहे. मी आज हे करणार ठरवलं, कुठलीही गोष्ट बघा तुम्ही, हे काहीही होऊ द्या, तुम्ही जर विचार केलात मला ही गोष्ट आज करायचीच आहे, तुम्ही नक्की करणार, 100% करणार. रोज असाच विचार करा की मला ह्या गोष्टी करायच्या आहेत माझ्या आयुष्यात आणि मी हे 100% करणार. आजचं म्हटलं की आजच करून टाका. आणि खरं सांगते, सगळं होतं. आपलं डोकं शांत असेल, मन स्वच्छ असेल, कोणाचा आपण वाईट विचार करत नाही आहे, आपण फक्त आपल्या कामात राहायचं आणि आपलं आयुष्य किती छान जातं ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. लोकांकडे लक्ष देऊ नका. लोक तुम्हाला काय बोलत असतील तर तुम्ही काय करत असाल तर लोकांचं काम आहे बोलणं. लोक बोलणारच, तुम्ही चांगलं करा बोलणार, वाईट करा बोलणारच. लोकांकडे लक्ष कधीच देऊ नका. आयुष्यात जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर स्वतःचा निर्णय तुम्ही स्वतः घ्या आणि तुमच्या मनाला काय वाटतंय, तुम्ही कितपत योग्य करताय हे तुम्हाला जर माहीत असेल तर लोक काय म्हणतील हा विचार करणं खरंच टाळा आणि एक नवीन आयुष्याची एक नवीन सुरुवात करा, जिथे फक्त आणि फक्त तुम्ही असाल, तुमचं परिवार असेल आणि तुम्हाला खरंच हे करून सुख भेटत असेल, आनंद भेटत असेल तर नक्की करा. मी खरंच सांगेन, पण करा जरूर. आयुष्यात काहीतरी असं वेळ वाया घालवू नका. मी का सांगते माहीत आहे, मी पण तुमच्यासारखीच होती, असंच विचार करणारी, बसणारी, काम वेळेवर करणार नाही, काही नाही. किती दिवस असे गेले, स्वतःला प्रश्न केला की माझं आयुष्य एवढंच आहे की फक्त अजून काय मी करू शकते, माझं स्वप्न काय आहे, मी काय करू शकते. मी स्वतःला प्रश्न विचारलं. खरं सांगते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. तुम्हीही करा, फक्त नाराज राहू नका. स्वतःला जपा आणि स्वतःला ओळखायला शिका. कारण तुम्ही स्वतःला ओळखायला शिकलात तर अर्धे गोष्टी तिथे सॉल्व्ह होतात. खरं सांगते, म्हणून म्हणते नेहमी हसत खेळत जगा. तुम्हाला काय हवं आहे, काय नको आहे, सगळ्या गोष्टी करा, पण चांगल्या गोष्टी करा. खरं सांगते, आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त आणि फक्त चांगले विचार पाहिजे, मनात पॉझिटिव्हिटी पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. आपण जर कोणाचं वाईट केलं नाही आहे तर आपलं कधीच वाईट होणार नाही आहे. खरं सांगते, कोणाचं वाईट झालं तरी प्रार्थना करा की ह्याचं वाईट होऊ नये. मन इतकं साफ ठेवा, इतकं साफ ठेवा. खरं सांगते,
खूप मन साफ ठेवा. तुमचं काहीच वाईट होणार नाही, हे मी अनुभवलं आहे. खरं सांगते, आयुष्यात तुम्ही काय करो किंवा ना करो, पण कोणाचा वाईट विचार कधीच करू नका. कर्म असतात ते कधी ना कधी आपल्यावर फेरून येतात. तुम्ही जे कर्म करणार तेच कर्म तुमच्या वाटेला उद्या येणार. म्हणून विचार करा की तुम्ही आयुष्यात कसे कर्म करताय. कर्माकडे लक्ष द्या. सगळं काही कर्म आहे. म्हणून सांगते, नीट राहा, व्यवस्थित राहा. जसं तुम्हाला स्वतःला आवडेल तसं राहा. फक्त एवढं लक्षात ठेवा की आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे. कारण त्रास देणं हे कर्मच आहे. एखाद्याला त्रास देऊन आपण पुढे कधीच जाऊ शकत नाही. कुठल्याही बाबतीत म्हणा, बोलण्याबाबत, वागण्याबाबत, शिकण्याबाबत. इतकं तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा ठेवा की लोकही दंग झाली पाहिजे की हां, इतका खरंच कसं काय प्रामाणिक आहे. इतकं तुमच्यामध्ये तुम्ही प्रामाणिकपणा ठेवा. आणि खरं सांगते, रिझल्ट 100% येतो. खरं म्हणजे खरं सांगते, ह्या गोष्टीवर माझा खूप विश्वास आहे आणि माझ्या आयुष्यात तसंच घडतं. मी कधीच कोणाचा वाईट विचार केला नाही आहे. कधीच कोणाच्या वाटेवर अडथळा मी कधीच आणला नाही आहे. केलं असेल थोड्याफार चुका, पण अशा मनात कधी विचार आला नाही की लोकांचं वाटोळं होऊ दे, त्यांच्या अशा काही गोष्टी होऊ दे, कधीच नाही आहे. जेही केलं ते चांगलंच केलं. खूप आयुष्यात संघर्ष बघितला, खूप विचार केला, खूप काही गोष्टी झाल्या आयुष्यात, पण कधी हार मानली नाही आणि हार कधीच मानायची नाही आहे. त्या संकटांनाही सांगायचं की मी हार कधीच मानणार नाही आहे. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या भेटतात. फक्त स्वतःमध्ये जिद्द पाहिजे की मी हे करणार म्हणजे करणार. मग बघा तुम्हाला ही गोष्ट मिळणारच. तुम्ही जे आयुष्यात तुम्हाला पाहिजे ती गोष्ट 100% भेटते. फक्त आणि फक्त जिद्द, विश्वास आणि चिकाटी पाहिजे स्वतःवर की मला हे मिळणार, हे विश्वास पाहिजे. नक्की मिळतं. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर विश्वास करा आणि स्वतःवर प्रेम करायला शिका. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करणार नाही आहे तोपर्यंत तुम्हाला कुठल्याच गोष्टी आवडणार नाही आहेत. म्हणून स्वतःवर प्रेम करायला शिका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतः तुम्ही काळजी घ्या. कारण तुमची काळजी कोणीच घेणार नाही आहे तुमच्याशिवाय. म्हणून सर्वात आधी स्वतःला निवडा आणि स्वतःची काळजी घ्या. बस आजच्यासाठी एवढंच. उद्या अजून एक व्हिडिओ येईल. नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी नवीन यूट्यूबर आहे. आवडला तर खरंच कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. बाय बाय.